दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। सुमारे 3 एकरांवरील 3200 पपईची झाडे जमीनदोस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 3 एकरांवरील पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। या क्षेत्रात जवळपास 3200 पपईच्या झाडांची लागवड करण्यात आली होती। मात्र जोरदार पाऊस व गारपिटीमुळे संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली आहे। या घटनेमुळे संबंधित शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडला असून हातात आलेले पीक वाया गेल्याने हतबल झाला आहे। या नुकसानीची पाहणी करून शासनाने तातडीने पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। माझं नाव रमेश मनोहर नाईक, राहणार बसवनगर 13 मैल, दक्षिण सोलापूर। साहेब, मी 3 एकराचं प्लॉट केलं आहे। 3000 ते 3200 पर्यंत माझी बुडं आहे ती। जवळजवळ आत्तापर्यंत माझं हे डिसेंबर 10चं लागण आहे की 8 महिन्याचं मला नफा मिळायचं माझं अपेक्षा होतं, पण निम्म्या रस्त्याचंच माझं पाऊस सगळं गोंधळ करून माझं सगळं पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे। जवळजवळ 4 ते 4.25 लाख रुपये खर्च झाले आहे। मेहरबान की काहीतरी करून सरकारने मायबाबा मला काहीतरी करून फायदा नको आम्हाला, जे झालेलं नुकसान भरपाई तरी द्यावा ही अपेक्षा आमची आहे। या संदर्भात दक्षिण सोलापूर तालुक्यातून आमचे प्रतिनिधी मुझम्मिल शहानूरकर यांनी आढावा घेतला आहे।